Hello, good morning. Welcome in Anikant Education Society's TC College of Arts, Science and Commerce for the classes of economics. Yesterday we learnt the theoretical difficulties of the measurement of national income or in the measurement of national income. Now today we learn the practical difficulties of or statistical difficulties in the measurement of national income. The first difficulty is problem of double counting. This is greatest difficulty in calculation of national income. It arises because of no distinction is made or failure in distinguish between the intermediate goods used by bakery or this example it is given used by that business firm and used by households. So here this problem of double counting arises due to this distinguishing problem. आपण काल theoretical difficulties पाहिल्या, आज आपण statistical difficulties स्टडी करणार आहोत. तर प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग केव्हा येतो, जेव्हा इंटरमिजिएट गुड्स आणि फायनल गुड्स ह्याच्यामध्ये जो फरक आपण करणार आहोत तो फरक नीट न करता आल्यामुळं इथं डबल काउंटिंग होणं शक्य असतं. तर तुमच्या बुक्समध्ये तरी कुठलं एक्झाम्पल दिले तर ह्याचं एक्झाम्पल दिले बघा. बेकरीमध्ये फ्लोअर आहे तो इंटरमिजिएट प्रोडक्ट म्हणून कन्सिडर केला जातो, तेच आपण हाऊसहोल्डमध्ये जर बघितलं तर तो फायनल प्रोडक्ट आहे असं कन्सिडर केलं जातं. So here thus we cannot make the distinction between the intermediate goods and final goods in household as well as here in that business firm. So there may be problem of double counting. Even if here we are successful for this making distribution of this household and this firm, but you know here that all firms are not disclosing their income. In case of here that villages and all, they are not aware of this thing. That means you have to explain or you have to give the record of your income and you have to pay the tax. So this thing they are not here recording this such type of income. Sometimes you know here that on very small scale here that production is done at home. कधी कधी तुम्हाला माहिती आहे की घरगुती स्वरूपाचं जर कधी कधी इथं आपल्याला बेकरी प्रोडक्ट्स येतात त्यांचं जे इन्कम असतं तर ते इन्कम इथं कन्सिडर केले जात नाहीत. हाऊसवाईफ ज्या असतात, काही काही हाऊसवाईफ्स ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स देत असतात किंवा केक. आता नवीन हा ट्रेंड आहे बघा, केक करायचं आणि विकायचं, हा खूप आता पॉप्युलर ट्रेंड आलेला आहे का, तर ऑन द बॅकग्राऊंड ऑफ दिस कोविड-19. तर हे जे इन्कम आहे ते कुठं काउंटच होत नाही आणि ह्याच्यामध्ये इंटरमिजिएट गुड्स कुठल्या आणि फायनल गुड्स कुठल्या ह्याचं डिस्टिंग्विश त्यांना करता येत नाही. त्याच्यामुळे इथं हे डबल काउंटिंग होणं मे बी शक्य असतं. सो हे दिस इज द प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग. ते नेक्स्ट इज एक्झिस्टन्स ऑफ नॉन मॉनिटाईज सेक्टर. आता नॉन मॉनिटाईज सेक्टर म्हणजे कसं असतं बघा, पर्टिक्युलरली व्हिलेज एरियामध्ये हे नॉन मॉनिटाईज सेक्टर दिसतं. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर. It is in the nature of subsistence farming. A major part of production is partly exchanged for goods and services. It is excluded while counting national income. आता अगदी रिमोट एरियामध्ये जर तुम्ही गेला तर तिथं नॉन मॉनिटाईज सेक्टर असतं. म्हणजे कसं की मनी फॉर्ममध्ये एक्सचेंज होतच नाही. गुड्स द्यायच्या आणि गुड्स घ्यायच्या, सर्व्हिसेस द्यायच्या आणि त्याच्याबदली गुड्स घ्यायच्या. दॅट इज द एक्झिस्टन्स ऑफ नॉन मॉनिटाईज सेक्टर. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी पद्धत होती बघा, 12 बलुतेदार म्हणून एका गावामध्ये असायचे. म्हणजे 12 प्रकारचे सर्व्हिसेस देणारे लोक गावामध्ये असायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांच्याकडनं फूड ग्रेन्स मिळायचे. अशा पद्धतीचं एक्सचेंज अजूनही काही रिमोट एरियामध्ये, इंडियाच्या काही रिमोट एरियाजमध्ये आहे. अजूनही तिथं पूर्णपणे मॉनिटाईज्ड झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारचे नॉन मॉनिटाईज सेक्टर हे रेअर आहे.
सगळीकडे नाही आहेत किंवा आता सगळेजण बऱ्यापैकी अवेअर झालेले आहेत, तरीसुद्धा अगदी रिमोट एरियामध्ये, म्हणजे ज्यांना एज्युकेशन माहीतच नाही अशा काही ठिकाणी अजूनही हे अगदी रुरल एरियामध्ये, बॅकवर्ड एरियामध्ये, रिमोट एरियामध्ये अशा प्रकारचं जर एक्सचेंज होत असेल तर त्याच्यामध्ये नॅशनल इन्कममध्ये ते काउंट होत नाही. सो या दॅट इज द एक्झिस्टन्स ऑफ नॉन मॉनिटाइज सेक्टर. देन नेक्स्ट पॉईंट इज इनॲडिक्वेट अँड अनरिलायबल डाटा. So adequate and correct data on production cost and cost data relating to crops, fisheries, animal husbandry, forestry, construction works त्यांनी लिस्टच दिली बघा. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला डाटा मिळत नाही आणि मिळाला तरी तो रिलायबल नसतो. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये हा प्रॉब्लेम येतो बघा. म्हणजे आता तरी जे एक्झाम्पल घेतलीत बघा, करेक्ट डाटा ऑन प्रोडक्शन और अँड कॉस्ट डाटा रिलेटिंग टू क्रॉप्स, फिशरीज. आता इतकं पीक निघालं असं कोण प्रामाणिकपणे सांगतं का? आणि ॲग्रिकल्चरला तर टॅक्स नाही आहे पहिले काही ह्याच्यामध्ये, त्यामुळे तिथे त्याचं काय असं कन्सिडर केलं जात नाही किंवा इन्क्लूड होत नाही. मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आहे बघा. काही लोक झाडाचं कटिंग करून ते विकत असतात, पण छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जे काम करतात ना ते त्यांचे इन्कमचं रेकॉर्डिंग करत नाहीत किंवा त्याचं इन्कम ते येण्यामध्ये इन्क्लूड होत नाही, असं आहे ना इथं कन्क्लुजनमध्ये सांगायचं आहे. स्मॉल एंटरप्राइजेस, समजा काही हाऊसवाईफ तुम्हाला माहिती आहे जे बचत गटातर्फे बरेच प्रोडक्शन असते बघा. ते ॲट द टाईम ऑफ दिवाळी दे आर हेअर सेलिंग दॅट स्वीट डिशेस. घरगुती स्वरूपामध्ये काही करून दिलं जातं, काही लोक घरी येऊन करतात, त्यांचं जे इन्कम होतं. असे छोटे छोट्या प्रकारचे इन्कम जे आहेत ते नॅशनल इन्कममध्ये इन्क्लूड होत नाही आणि इन्क्लूड झाले तरी त्याचा रिलायबल डाटा नसतो. सो हिअर दॅट इज इनॲडिक्वेट अँड अनरिलायबल डाटा. त्याच्यामुळं इथं जे आहे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर ऑफ रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन इज नॉट ऑल्सो अवेलेबल. सो हिअर दिस नेवर रिव्हिल्स दॅट करेक्ट कॅल्क्युलेशन ऑफ नॅशनल इन्कम. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय तुम्हाला आता माहिती आहे, मागच्या वर्षीपासून तुम्ही डेप्रिसिएशन असेटमध्ये लेस करता आलाय. व्हॉट इज डेप्रिसिएशन? रिडक्शन इन कॉस्ट ऑफ कॅपिटल असेट्स ड्यू टू इट्स यूज ऑर वेअर अँड टेअर. सो देर आर नो युनिफॉर्म ॲक्सेप्टेड स्टँडर्ड मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. आता 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 2 आहेत, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट आणि डिमिनिशिंग मेथड, बॅलन्स मेथड, हे असे 2 प्रकारचे आहेत. पुढं जाऊन अजून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे टेक्स्टबुक, अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक देर इज नो फॉर्मल अँड स्टँडर्ड मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. आणि जरी स्टँडर्ड असेल तरीसुद्धा सगळे जर एकच मेथड फॉलो करतात का? नाही. मग वेगवेगळ्या मेथडने कॅल्क्युलेशन केलं तर वेगवेगळे डेप्रिसिएशन येऊ शकतं. आता तुम्ही बघा, फिक्स कॉस्टने जर तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज केलं, तुम्ही आता बघताच आहेत, आपण मागच्या वर्षी बघितलं आहे डेप्रिसिएशन टॉपिक. तर त्याच्यामध्ये फिक्स मेथडने जर चार्ज केलं तर प्रत्येक वर्षी फिक्स डेप्रिसिएशन येत जातं. 50,000ची मशिनरी असेल तर प्रत्येक वर्षी 10% डेप्रिसिएशन असेल तर 10% म्हणजे 5-5 हजार प्रत्येक वर्षी ते डिडक्ट होत जातं. हे तुम्ही डिव्हिडेशन घेतलं तर कसं होईल, पहिल्या वर्षी 5,000 होईल, दुसऱ्या वर्षी 4,500 होईल, तिसऱ्या वर्षी 4,000 होईल, म्हणजे 500 डेप्रिसिएशन वेगवेगळं होईल. एकूण तुम्ही डेप्रिसिएशन तिथं पूर्ण वर्षाचं जर केलं तर त्या दोन्ही मेथडमध्ये इथंच आपल्याला फरक तुमच्या लक्षात येईल. तर असे स्टँडर्ड मेथड यूज केले जात नाही, युनिफॉर्म मेथड यूज केली जात नाही, त्याच्यामुळं त्या असेटच्या व्हॅल्युएशनमध्ये फरक पडतो. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक करेक्ट डिडक्शन्स ऑफ डेप्रिसिएशन. तर हे डेप्रिसिएशनच्या पॉईंट इथं त्यांनी सांगितलेलं आहे, पर्टिक्युलरली ज्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कन्सिडर करून त्याने इथं हा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर आहे बघा पुढचा पॉईंट कॅपिटल गेन्स ऑर लॉसेस. हा एक फार मोठा पॉईंट आहे. कॅपिटल गेन्स म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. ॲक्च्युली कसं होतं की जनरल मिनिंग काय आहे कॅपिटल गेनचं? तुमच्या फिजिकल असेट्स तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये विकता तेव्हा तुम्हाला जो इन्कम मिळतं किंवा गेन होतो त्याला आपण कॅपिटल गेन म्हणतो. म्हणजे इथं तुमची सेलिंग प्राईस जर हायर असेल परचेस प्राईसपेक्षा तर तुम्हाला त्याचं कॅपिटल गेन मिळतो. या डिफरन्स बिटवीन
selling price and purchase price, and when selling price exceeds than the purchase price, so it is called as gain. So in short, we can say the capital gain is the profit which is resulted from the sale of capital asset such as stock, bond or real estate, काही असू दे, where sale price exceeds the purchase price. तर तुम्ही एखादी मशिनरी घेतली आणि ती जर तुम्ही आता 50,000ला घेतली असेल आणि तुम्ही 60,000ला विकली डेप्रिसिएशन कन्सिडर करून, तर तुम्हाला तिथं काय आहे, प्रॉफिट आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल गेन. आता कॅपिटल गेनचे पण बरेच प्रकार आहे बघा. कॅपिटल गेन ऑन टॅक्स हा सुद्धा आता नवीन चर्चेत होणारा हा विषय आहे. तर कॅपिटल गेन ऑन टॅक्स हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि थोडंसं किचकट आहे. पण तुम्ही आता या मोमेंटला किंवा या तुमच्या एजला किंवा 12th स्टँडर्डला कॅपिटल गेन म्हणजे बिझनेसमधले फिजिकल असेट्स किंवा नॉन फिजिकल असेट्स विकून जो तुम्हाला फायदा झालेला असेल त्याला आपण कॅपिटल गेन म्हणतो. आणि बरोबर अपोजिटली त्याची कॉन्सेप्ट आहे कॅपिटल लॉस. So here that is capital gains and capital loss which accrue to the property owners by increase or decrease in the market value of capital asset or changes in demand are not included in national income. आता हे तर ते काय म्हणतात बघा, कॅपिटल गेन्स कशामुळे किंवा कॅपिटल लॉसेस कशामुळे ॲक्री होतात, तर increase and decrease in market value of their capital asset or changes in demand are not included in the national income because these changes do not result from करंट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. तर इथं आता मार्केट व्हॅल्यू किंवा त्यांनी असं सांगितलं विच ॲक्रू टू द प्रॉपर्टी ओनर्स बाय इन्क्रीज अँड डिक्रीज इन मार्केट व्हॅल्यू ऑफ देअर कॅपिटल असेट्स ऑर चेंजेस इन डिमांड आर नॉट इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. तर हा कॅपिटल गेन कशामुळे निर्माण होतो, तर तुमच्या असेटची व्हॅल्यू जर इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली, इन्क्रीज झाली तर कॅपिटल गेन होणार, डिक्रीज झाली तर कॅपिटल लॉस होणार. तर हे काही नॅशनल इन्कममध्ये हे कन्सिडर केलं जात नाही आणि त्याच्यामुळे हे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर काहीच फरक पडत नाही त्याचा. समजा आता तुम्ही एखादी फिजिकल असेट घेतली आणि त्याच्यामध्ये चेंजेस इन डिमांड झाला. समजा आता कधी कधी असं होतं, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. कधी कधी ओल्ड मशिनरीची कपॅसिटी जास्त असते, मग त्याची व्हॅल्यू जर जास्त असेल तर ह्याचा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही एका प्राईसला ते घेता आणि त्याच्यामध्ये काही इकॉनॉमीमध्ये बदल झाले आणि तर ते तुम्ही हायेस्ट प्राईसने विकता, तर ह्याच्यामध्ये प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी आलीच कुठं. ह्याच्यामध्ये काही प्रोडक्शन नाही, ट्रेडिंग नाही, फक्त तुम्ही घेतलेली मशिनरीला फायदा जास्त आहे म्हणून तुम्ही विकताय. किंवा पुढं जाऊन ती जर आपल्याला नीट काम करत देत नसेल तर ते पुढं जाऊन आपल्याला ते लॉस होणार म्हणून लोएस्ट प्राईसने तुम्ही जेव्हा विकता तेव्हा तुम्हाला कॅपिटल लॉस किंवा गेन होतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त मार्केटमध्ये होणारे चेंजेस कन्सिडर केले जातात आणि त्याच्यामुळं तिथं गेन किंवा लॉस होतो. ॲक्च्युअल प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी किंवा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्याच्याशी काही संबंध नसतो. तर मग आपण हे कसं काय नॅशनल इन्कममध्ये, इन्कम म्हणजे इन्कम पाहिजे असं. इन्कम हेअर पर्टिक्युलरली फ्रॉम द प्रोडक्शन और ट्रेडिंग और एनी सर्व्हिसेस हिअर वॉट एव्हर इट इज इन्क्लुडेड इन दॅट नॅशनल इन्कम. आपण पहिल्या आउटपुट मेथडमध्ये हे अगेन अँड अगेन मी तुम्हाला रिमाइंड करते. पहिल्या आउटपुट मेथडमध्ये आपण बघितलं की फायनल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज नॅशनल इन्कम. पण इथं जर तुम्ही एखादी फिजिकल असेट घेतली, कॅपिटल असेट विकली, तर तिथं काहीच नाही आहे ना, फायनल व्हॅल्यूचा काही संबंधच येत नाही किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीवर त्याचा काही इफेक्ट होत नाही. तर अशा पद्धतीनं जर तिथं कॅपिटल गेन ऑर लॉस जर काउंट होत असेल तर ते नॅशनल इन्कममध्ये तिथे इन्क्लूड केलं जात नाही किंवा केलं तरी त्याचं रॉंग रिप्रेझेंटेशन होतं असं त्यांना म्हणायचं आहे. आणि ह्याचा रिझल्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर कुठंच होत नाही. हे त्याच्यामध्ये हे जास्त फोकस केलेलं आहे रिझन. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, इलिटरसी अँड इग्नॉरन्स. सो जस्ट सी हिअर, ड्यू टू इग्नॉरन्स ऑर इलिटरसी स्मॉल प्रोड्युसर डू नॉट कीप एन अकाउंट ऑफ देअर प्रोडक्शन, सो दे कॅनॉट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट क्वांटिटी ऑर व्हॅल्यू ऑफ देअर आउटपुट. मग अशी पण हा विषय आपला झालेला आहे. म्हणजे आता अगोदरच्या पॉईंटमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे की बरेच लोक अजूनही एज्युकेटेड नाही आहेत. जे बिझनेस करतात ते एज्युकेटेड नाही आहेत. अगदी हाय प्रोफाईल असणारे इंडस्ट्रीज, हाय प्रोफाईल असणारे सर्व्हिसेस हे त्यांचा इन्कमचा डाटा सगळा गव्हर्मेंटला देतात
किंवा त्याचं रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळं हे कंपल्सरी पण असतं. हे छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय जर करणार असतील तर ते त्याच्यामध्ये जास्त कॉन्शियस नसतात किंवा ते इग्नोर करतात. कधी कधी इग्नोर करतात लोक, कधी कधी इलिटरसी असते. आता तुम्ही एक फॉर एक्झाम्पल लिज्जत पापड हे तुम्ही कंपनीचं नाव ऐकलं असेल. हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या पापडचं प्रोडक्शन करणारी कंपनी आहे. ते पण मार्केटमध्ये सेल करतं आणि आपले लोकल प्रोड्युसर्स असतात ते पण मार्केटमध्ये सेल करतात. लोकल प्रोड्युसर्स जे असतात ते मार्केटमध्ये सेल करतात तर त्यांचं इन्कमचं कन्सिडरेशन NIमध्ये होतच नाही, कारण ते त्याचं रेकॉर्ड कीप करत नाहीत आणि ते दाखवतही नाहीत. म्हणजे जिथं काहीच रिटर्न प्रूफ नसतं तिथं ते इन्कम अर्न केलं जातं. त्या इन्कम अर्न केलेल्याचं काहीच त्याचं व्हॅल्युएशन होत नाही नॅशनल इन्कममध्ये. कुठलंही एक्झाम्पल घ्या तुम्ही. आता स्वीट डिशेस म्हटलं तर हल्दीरामसारखी कंपनी किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज त्यांच्याकडनं सगळं इन्कमचा डाटा प्रोव्हाइड केला जातो गव्हर्नमेंटला. पण छोट्या प्रमाणामध्ये करून विकणारे आचारी लोक जे असतात ते त्यांचे इन्कमचं कितपत अकाउंट ठेवतात. म्हणजे जरी ठेवलं तरी ते त्यांच्या फक्त त्याला किती आपल्याला इन्कम झालं किंवा प्रॉफिट किती झालं हे समजण्यासाठी ठेवतात. त्याचं रेकॉर्डिंग गव्हर्नमेंटला केलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं ते NIमध्ये त्याचं इन्क्लुजन होतं. आणि अशा प्रकारच्या बऱ्याच तुम्हाला माहिती आहे सर्व्हिसेस दिल्या जातात आणि ते आपण घेतो, पण ते प्रत्यक्ष त्याचं रेकॉर्डिंग ऑफ इन्कम नसतं. त्याच्यानंतर आहे बघा पुढचा पॉईंट, डिफिकल्टीज इन क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. आता वर्किंग पॉप्युलेशन साधारण त्याचं एज काय आहे, अबाव 15 आणि लेस दॅन 60 असं, म्हणजे 15पासून 59पर्यंत जे पॉप्युलेशन आहे ती वर्किंग पॉप्युलेशन इथं कन्सिडर केली जाते. तर कधी कधी काय होतं, ही जी वर्किंग पॉप्युलेशन असते तर ह्या वर्किंग पॉप्युलेशन थ्रूआउट इयर एकाच ॲक्टिव्हिटीमध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज असते. मी आता फार्मरचं त्यांनी एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये घेतलं होतं. फार्मिंगचा एक सीझन असतो बघा, त्या सीझनमध्ये त्यांना काम जास्त असतं. म्हणजे एक 3-4 महिने इथं काम जास्त असतं त्यांना. जेव्हा त्याचा तो सुगीचा काळ येतो किंवा एक पर्टिक्युलर त्याचं एक सीझन असतो 3-4 महिन्याचा, आणि होल इयर ते दुसरं ऑक्युपेशन करत असतात, ते डेअरी फार्मिंग वगैरे. त्यांचं अलाइड ॲग्रिकल्चरला अलाइड ॲक्टिव्हिटीज कुठली आहे तर डेअरी फार्मिंग आहे, त्याच्यानंतर मग पोल्ट्री फार्मिंग आहे. पण ते ज्यावेळेस त्याला काम नसतं ॲग्रिकल्चरमध्ये तेव्हा ते एका ॲक्टिव्हिटीपासून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवर स्विचओव्हर होतात. आणि मग त्याने आपल्याला नक्की कळत नाही की ह्याने ॲग्रिकल्चरपासून किती इन्कम मिळते, अदर ॲक्टिव्हिटीजपासून किती इन्कम मिळते, हे आपल्या लक्षात येत नाही. आता काही लोक बघा, काही लोक जॉब करत असतात आणि साईड बाय साईड रिअल इस्टेटचा बिझनेस करत असतात. पण जॉब करत असताना त्यांचं इन्कम रेकॉर्ड होतं, पण समजा रिअल इस्टेटचा बिझनेस करताना जर त्याचं रजिस्ट्रेशन नसेल, प्रायव्हेट लेवलवर जर ते करत असतील तर ते म्हणजे अगदी खेडेगावामध्ये असा प्रश्न येतो, शहरामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन त्याला करावंच लागतं. तर असे जे इन्कम असतं तर ते इन्कम आपण इथं कन्सिडर करत नाही, ते NIमध्ये त्याचं घेता येत नाही. आता काही बघा, काही सर्व्हिसेस या सिजनल असतात. पण आता वेडिंगमध्ये का आपल्याला ज्या लोकांच्या सर्व्हिसेस लागतात, वेडिंग सीझनमध्ये ते त्यांच्या सर्व्हिसमध्ये काम करत असतात, पण इथं थ्रूआउट इयर ते फ्री असतात. फॉर एक्झाम्पल ते बँड वगैरे असतो किंवा ऑर्केस्ट्रा असतो, तर त्यांना या सीझनमध्ये खूप त्यांना डिमांड असतो. वेडिंग सीझनमध्ये म्हणजे मे महिना साधारण एक एप्रिल एंडपासून ते मे महिना जूनमध्ये थोडं, जुलैमध्ये थोडं असं थोडंसं त्याचा सीझन असतो. तेवढ्या सीझनमध्ये ते ऑर्केस्ट्राचं काम करतात आणि थ्रूआउट द इयर ते दुसरं काम करतात. ह्याच्यामधनं आपल्याला हे एक्झॅक्ट इन्कम कळत नाही त्याचं कुठल्या कारणापासून किती इन्कम झाले, आणि जरी कळालं तरी एवढ्या लोएस्ट लेवलवर जर ते इन्कम मिळवत असतील तर त्याचं व्हॅल्युएशन पण नाही होत, त्याचं रेकॉर्डिंग पण होत नाही गव्हर्नमेंटकडं. सो दिस इज द डिफिकल्टीज इन क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. आणि त्याच्यानंतर आहे बघा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मीन्स व्हॉट इज मीन बाय इन्व्हेंटरीज? raw materials, intermediate goods, semi-finished goods and finished goods here that are called as inventories. So here any mistake in measuring the value of inventory, it results in wrong calculation of the income. किंवा ते डिस्टॉर्ट करते प्रोडक्शन व्हॅल्यू.
Therefore, valuation of inventory is here, it requires careful assessment. आता तुम्हाला ह्याच्यामधनं हे एवढं तरी कळलं असेल की प्रोडक्शन प्रोसेसमध्ये त्यांनी ते दिले की रॉ मटेरियल म्हणजे किंवा इंटरमिजिएट गुड्स, आता ऑइल आहे, फ्युएल आहे, नट्स आहेत, त्याच्यानंतर ते जॉईनिंग सिस्टम असते त्याच्यामध्ये काही प्रोसेस केली जाते ती आहे. तर ह्या सगळ्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, तरच ते फायनल प्रोडक्टचे व्हॅल्युएशन प्रॉपर होईल. इथं ॲक्युरेसी त्याच्यामध्ये मेंटेन करणं बऱ्याच वेळा कठीण झालं आणि त्याच्यामुळं फायनल व्हॅल्यू जी असते गुड्स अँड सर्व्हिसेसची ती डिस्टॉर्ट होऊ शकते किंवा ती मिसरिप्रेझेंटेशन त्याचं होऊ शकतं. सो हिअर दिस इज अगेन वन मोर डिफिकल्टी इन कॅल्क्युलेशन ऑफ ऑर मेजरिंग ऑफ NI. आता तुम्ही ऑइल फ्युएलचं कसं ठरवणार सांगा बरं. ते समजा आता तुम्ही 1000 प्रोडक्ट्स जर प्रोड्यूस करत असाल तर जेव्हा मशिनरी नवीन असते तेव्हा ऑइल अँड फ्युएल हे कमी लागतं, पण पर युनिट आपल्याला ते किती लागतं हे ठरवता येत नाही. अगदी ॲक्युरेट ठरवायचं म्हटलं तर हे तुम्ही कॉस्टिंगमध्ये पण पुढे जाऊन शिकणार आहात. त्यामुळे हे इंडिरेक्ट एक्सपेन्सेस असतो. मग इंडिरेक्टच्या एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये व्हॅल्युएशन कधीच क्लिअर होत नाही. तर त्यामुळं इथं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन ऑफ NI किंवा ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ NI हे इथं शक्य होत नाही. So thus we have completed that practical difficulties also, and this we have completed this 7th chapter, that is national income, successfully. And in next week I will take a Google Meet and I will take the revision of that diminishing marginal utility. Today we'll stop here. Thank you very much.